बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके. हां. तर हे ट्रान्झिस्टरची लय मोठी हिस्ट्री आहे. अगोदर ह्याची साईज खूप मोठीच्या मोठी असणार. जेव्हा ट्रान्झिस्टर हे तयार झाले ना, जेव्हा कॉम्प्युटर आपण तयार केलं होतं, तर कॉम्प्युटर तयार करत असताना कॉम्प्युटरमध्ये छोटे छोटे ऑपरेशन्स बिटवाईज तयार करण्यासाठी आपण काय केलं होतं, हे ट्रान्झिस्टर तयार केलं होतं. मग हे ट्रान्झिस्टर आहे ना, मग हे ट्रान्झिस्टर डे बाय डे साईज कमी होत होत कमी होत गेली. आणि आता सध्याला तर अशा छोट्या छोट्या चिपमध्ये हजारो ट्रान्झिस्टर ह्याच्यामध्ये बसू शकतं. ओके. अशा प्रकारची चिप तुम्ही कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये असे चिप बघितलं असताल. ओके. तर त्यांना आपण काय म्हणतो, आय सीज. ओके. हां. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता ट्रान्झिस्टर हे काय डिव्हाइस आहे. ओके. हे ट्रान्झिस्टर आहे ना, हे दोन डायोडना कंबाईन केल्यावर तयार झालेलं असेल. ओके. ट्रान्झिस्टर आहे ना, हे दोन डायोडला कंबाईन केल्यानंतर ना हे तयार झाले असेल. ओके. आता फॉर एक्झाम्पल कसं कन्सिडर करा की माझ्यापाशी एक पी एन जंक्शन डायोड आहे. हे पी, हे एन. मग ह्याला मी काय काम करतो, ह्या एनवर पुढचं अजून एक पी एन जंक्शन डायोड ओव्हरलॅप करतो. ओके. हां. ह्या पद्धतीनं अजून एक कन्सिडर करा, हे एन पी आहे. इकडे साईडला अजून एक डायोड आहे, हे पी एन. ओके. तर अशा गोष्टीमध्ये म्हणजे दोन डायोड जर आपण घेतलो आणि त्यामध्ये एक रिजन एकमेकांवर ओव्हरलॅप जर केलो, तर आपलं ट्रान्झिस्टर तयार होतं. म्हणजे रिअलमध्ये ही डायग्राम ना अशी आहे. ओके. हां. तर ह्याला जर सिम्बॉलिकली जर मी रिप्रेझेंट जर करायला गेलो, हे पी रिजन दाखवतं आहे, हे एन रिजन दाखवतं आहे. पुढे गेल्यानंतर हे डायोड पण इथंच कनेक्ट झालेलं आहे ना, म्हणजे ह्याचं एन रिजन आणि ह्या डायोडचं एन रिजन कनेक्टेड असायला पाहिजे. ओके. हां. हे असं दिसायला पाहिजे. आता हेच इथं बघायला जर गेलं तर एन बाहेरच्या साईडला आहे, हे पी रिजन. इकडच्या साईडचं सुद्धा पी रिजन, हे एन रिजन. ओके. हां. आता महत्त्वाचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला इनपुट देण्यासाठी आणि आउटपुट घेण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना, तर त्याला आपण टर्मिनल्स म्हणतो. बरोबर आहे. हां. मग ह्या ठिकाणी इथं एक टर्मिनल दिसायला लागलं आहे आणि ज्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग झालं आहे ना, तर त्या ठिकाणी अजून एक टर्मिनल दिसतं आणि ह्या सगळ्यात शेवटच्या साईडला इथं एक टर्मिनल दिसतं. आता हीच गोष्ट आपण इथं काढायचं जर म्हणलं, तर आपण ह्याला असं करायला पाहिजे. सिमिलर वे इथं एक टर्मिनल, ज्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग आहे त्या ठिकाणी एक टर्मिनल आणि त्यानंतर ना इकडच्या साईडला एक टर्मिनल. ओके. हां. तर जर हे जे टर्मिनल आहेत ना, तर रिअलमध्ये तीन प्रकारचे टर्मिनल असतात. ओके. कोणते कोणते तीन प्रकारचे टर्मिनल. पहिलं जे आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो, इमिटर. दुसरं जे आहे तर त्याला आपण बेस म्हणतो आणि त्यानंतर ना आपण त्याला काय म्हणतो, कलेक्टर. ओके. हां. सध्याला डायग्रामवरनं आपण जर व्यवस्थित बघायला जर गेलं, तर जे मिडलला आहे ना, तर हे महत्त्वाचं बेस. बेसला बी म्हणतात आणि कलेक्टरला सी, इमिटरला ई म्हणतात. ओके. जे मिडलला आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो, बेस. ओके. हां. आता बेस जे आहे ना, बेसचं हे बेस कसं असतं, एकदम थिन असतं आणि दॅट बेस इज व्हेरी लाईटली डोप्ड. ह्याचं डोपिंग आहे ना खूपच कमी असतं ॲज कम्पेअर टू इमिटर अँड कलेक्टर. ओके. हां. बेस संपल्यानंतर ना 2 नंबर हे तर सगळ्यात थिन रिजन असतं. हां, इथं दिसायला तुम्हाला थिक दिसायला लागलं पण असं रिप्रेझेंटेशन नसतं. ओके. हां. मग इकडच्या साईडला तर हे जे आहे ना, तर ह्याला अज्युम करूत की हे इमिटर आहे. मी परत रिपीट करतो, अज्युम करूत हे कोण आहे, इमिटर. जे इमिटर असतं ना, तर ह्याची थिकनेस हे कसं असतंय, मॉडरेट. ह्याची थिकनेस कशी असते, मॉडरेट असते. पण इट इज
हायली डोप्ड, ह्याचं डोपिंग आहे ना सगळ्यात हाय असतं. ओके, हां, कॅरियर्स हे ह्याच्यामधून निघतात काही ठिकाणी. ओके, हां, तर त्या ठिकाणी नंतर ना सगळ्यात शेवटचं आहे ना, तर ह्याला आपण काय म्हणतो, इट इज अ कलेक्टर. सगळ्यात शेवटला जे आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो, हे कोण आहे, कलेक्टर आहे. ओके, कलेक्टरची थिकनेस ओके हाय असते, म्हणजे जास्त असते. ओके, कलेक्टर इज मोर थिक म्हटलं तरी चालेल. थिकनेस इज मोर दॅन इमिटर अँड बेस. इमिटर आणि बेसपेक्षा कलेक्टर रिजन हे थिक असतं. ओके, हां, हे लाईटली डोप्ड आहे, हे हायली डोप्ड आहे. कलेक्टर जे आहेत ना, ह्या दोघांच्या मध्ये डोपिंग कॉन्सन्ट्रेशन कलेक्टर आणि बेस आणि इमिटर ह्या दोघांच्या मॉडरेशनमध्ये असणार आहे. ओके, त्या एका गोष्टीमुळं मी इट इज सेड टू बी मॉडरेटली डोप्ड. म्हणजे काय, बेसपेक्षा जास्त आणि इमिटरपेक्षा कमी डोपिंग कॉन्सन्ट्रेशन कलेक्टरचं असतं. ओके, हां, तर हेच जे डायग्राम आहेत ना, हे आपण कसं बघू बघा की डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. समजा हे इमिटर आहे, इमिटरचं पहिलं रिजन आपण पी घेतलेलं आहे. त्यानंतर कोण येणार, बेस. बेसचं थिकनेस खूपच कमी. बेस पासून जे टर्मिनल ते बेस टर्मिनल, कलेक्टरची थिकनेस दोघांपेक्षा सगळ्यात जास्त असते. ओके, हे कलेक्टर पहिली ह्या ट्रान्झिस्टरसाठी आपण काढूत. मग ह्या ट्रान्झिस्टरचं हे इमिटर आहे ना, इमिटर हे तुम्हाला एन भेटलं. बेसची थिकनेस खूपच कमी, एन पी. त्यानंतर ना हे कलेक्टर. ओके, तर आता झालं कसं, तुम्ही ह्याला जर बघितलं तर काय दिसतील तुम्हाला, 3 टर्मिनल दिसतील, 1 2 3. ओके, किती, 3 टर्मिनल. ओके, आणि त्यानंतर ना हे पी आणि हे एन ह्याच्यामध्ये एक जंक्शन, आणि हे पी आणि हे एन ह्याच्यामध्ये एक जंक्शन, म्हणजे 2 जंक्शन दिसतं. 3 टर्मिनल 2 जंक्शन. ओके, हां, आता जर व्यवस्थित लक्षात घ्या, आपल्यापाशी ट्रान्झिस्टर हे कोण आहे, 3 टर्मिनल आणि 2 जंक्शन असलेलं एक डिव्हाइस आहे. ओके, ह्याच्यामध्ये बघायचं जर झालं तर 2 टाईप पडतात. वन टाईप इज सँडविच्ड इन बिटवीन द अदर टाईप. एक टाईप दुसऱ्या टाईपमध्ये सँडविच झालेला आहे. ओके, काय म्हणलो होतं आपण, हां, काय, वन टाईप इज सँडविच्ड बिटवीन अदर टाईप. दुसऱ्या टाईपच्या सेमीकंडक्टरमध्ये एक टाईप सँडविच झालेला आहे. ओके, तर असं हे जे डिव्हाइस आहे, काय, ट्रान्झिस्टर इज अ 3 टर्मिनल 2 जंक्शनल डिव्हाइस in which one type is sandwiched between other type of semiconductor. ओके, तर अशा प्रकारचं हे डिव्हाइस आहे. ओके, ह्याच्यामध्ये जे करंट आहे ना, हे करंट कोणामुळं, ड्यू टू पहिलं ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनमुळं सुद्धा करंट मिळते, आणि दुसरी गोष्ट होलमुळं सुद्धा करंट मिळते. ओके, ह्या ठिकाणी जी करंट आहे ना, तर ती करंट इलेक्ट्रॉनमुळं सुद्धा मिळते आणि होलमुळं सुद्धा मिळते. त्या एका गोष्टीमुळं ह्या ट्रान्झिस्टरला नाव काय पडलं आहे, बायपोलर ट्रान्झिस्टर. ओके, ह्याला नाव काय पडलं आहे, बायपोलर ट्रान्झिस्टर. ओके, आता काय काम करू, हे आपण काय काम केलं, एक्सटर्नल अपीअरन्स हे कसं दिसतंय, म्हणजे आपण इमॅजिनरी ब्लॉक डायग्राम जर काढलं तर कसं दिसतंय,
ते बघितलं आपण. ओके, आता काय काम करू, ह्याचे सिम्बॉल्स काढूत मग. ओके, ह्या ठिकाणी हे जे ट्रान्झिस्टर तयार झाले ना, हे कोणतं, पी एन पी ट्रान्झिस्टर. ह्या ठिकाणी एन पी एन ट्रान्झिस्टर, एन पी एन. ओके, तर आता हे सिम्बॉलिक डायग्राम बघूत म्हणून आपण. ओके, तर सिम्बॉलिक डायग्राम बघत असताना मी काय काम करतो माहिती आहे का, एक जण हे इमिटरसाठी कन्सिडर करू, हे कलेक्टरसाठी, हे मधलं जे आहे ते बेससाठी. ओके, आणि इथे एक सर्कल तयार करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे इमिटरसाठी, हे कलेक्टरसाठी, हे कलेक्टरसाठी आणि हे बेससाठी. ओके, हे इमिटर, बेस, कलेक्टर, हे इमिटर, बेस, कलेक्टर. आता काय माहिती आहे का, ह्या ठिकाणी आपल्याला पी एन पी ट्रान्झिस्टर तयार करायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एन पी एन ट्रान्झिस्टर तयार करायचं आहे. ओके, मग काय महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिलं जे आपल्यापाशी ॲरो असणार आहे ना, तर ते ॲरो कुठं असणार आहे, हे जे ॲरो आहे ना, हे ॲरो कंपल्सरी इमिटरला असणार आहे. ओके, ॲरो कुठं असणार आहे, इमिटरला असणार आहे. आता दुसरी गोष्ट, ह्या ॲरोची डायरेक्शन, ओके, ॲरोची डायरेक्शन हे कंपल्सरी आहे ना, कुठून कुठं असायला पाहिजे, कंपल्सरी पी पासून एन कडे असायला पाहिजे. ओके, ॲरोची डायरेक्शन कशी असायला पाहिजे, पी कडून एन कडे. ओके, मग बेस एनला आहे, जे मध्ये असतंय, तर ते मध्ये असलेलं कोण आहे, बेस. मग हे ॲरोची डायरेक्शन आपली महत्त्वाची कुठं गेली, पी पासून एन. अरे पी इकडं आलं, हे एन इकडे जर आलं तर 100% हे पी झालं. ओके, हां. आता दुसरी गोष्ट, हे ट्रान्झिस्टर आपण काढूत. मग हे ट्रान्झिस्टर काढत असताना सगळ्यात मधलं कोण होतं, आपलं बेस. ओके, हां, हे जर बेस असेल, ओके, तर ह्या ठिकाणी आपण पी लिहायला पाहिजे. ॲरो कुठून, पी पासून एन कडं, म्हणजे हे ॲरो तुमचं असं असायला पाहिजे. ओके, पी कडून एन कडं, म्हणजे याचा अर्थ हे एन झालं, हे एन झालं, तर मग हे पण एनच पाहिजे. ओके, असे दोन प्रकारचे सिम्बॉल्स आहेत. ओके, हां, तर आपल्या महाराष्ट्र टेक्स्टबुकने आहे ना, तर ही गोष्ट चुकीची दाखवलेली आहे. ओके, महाराष्ट्र टेक्स्टबुकवाल्यांनी काय काम केलं, ही गोष्ट चुकीची दाखवली आहे. तर तुम्हाला मी वर्ण इथं दाखवतो. ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं, आपल्यापाशी इथं पी आहे. ओके, पी पासून, ह्या ठिकाणी आपल्यापाशी पी आहे ना, तर पी पासून हे ठिकाणी एन असायला पाहिजे. ह्या ठिकाणी बेस एन दाखवलेत आणि पी, मग हे ट्रान्झिस्टर कोणतं झालं, पी एन पी पाहिजे, पण खालच्या साईडला नाव जे आहे ना रॉंग, चुकून एन पी एन दाखवलं. त्याच्या अपोजिट इथं जर बघायला जर गेलं तर हे ट्रान्झिस्टर एन पी एन आहे, पण नाव चुकून काय काम केलं, ते पी एन पी म्हणून दाखवलेलं आहे. ओके, तर ही चूक हे टेक्स्टबुकच्या ह्या डायग्राममध्ये आहे. ओके, तर ते गोष्ट करेक्शन करा. आता एक महत्त्वाची गोष्ट, कसं माहिती आहे का, इमिटरमधनं जाणारी जी करंट आहे ना, ती आय ई कन्सिडर करू. ओके, हां, त्यानंतर ना बेसमधनं जाणारी किंवा येणारी करंट, त्याला आय बी असं समजू. हे तसंच असेल, इमिटरमधनं जाणारी किंवा येणारी, कलेक्टरमधनं जाणारी किंवा येणारी ही जी करंट आहे ना, तर त्याला आय सी. ओके, हां, तर हे कोण, इमिटर करंट, बेस करंट आणि कलेक्टर करंट, तीन टाईपचे करंट ह्याच्यामध्ये असतात. ओके, कोणते कोणते आपल्यापाशी करंट आहेत, पहिलं इमिटर करंट, दुसरं जे आहे ना तर त्याला बेस करंट, तिसरं जे आहे तर त्याला आपण काय म्हणलो होतो, इट इज कलेक्टर करंट. इमिटर करंटला आपण आय ई म्हणतो, बेस करंटला आपण आय बी म्हणतो, कलेक्टर करंटला आपण आय सी म्हणतो. ओके, तर अशा पद्धतीनं आपण काय काम केलं,
की आपल्यापाशी जे ट्रान्झिस्टर तयार व्हायला लागले ना, तर त्या ट्रान्झिस्टरचं बेसिक बघितलो. ओके, पुस्तकामध्ये जी चूक झाली होती तर तीच समजली असेल तुम्हाला. ओके, तर असं आता समजलं जर असेल तर आपण काय काम करू, थांबवत काय काम करणार आहे माहिती आहे का. मगाशी आपण जे PNP आणि NPN ट्रान्झिस्टर बघितलो, तर त्यांचं वर्किंग कसं काय होतं. ओके, तर हे वर्किंग होण्याच्या अगोदर एक गोष्ट आपण बघूत जे ऑलरेडी झालेले आहे. ह्याच्यामध्ये ई म्हणजे इमिटर. इमिटर कसं असतं, ह्याचं थिकनेस कशी असते, मॉडरेट. त्यानंतरनं ह्याचं डोपिंग कसं असतं, ओके, डोपिंग कसं असतं, हायली डोप्ड. त्यानंतरनं कोण, इमिटर नंतरनं मधलं बेसचं थिकनेस कसं असतं. ओके, बेसचं थिकनेस कसं असतं, एकदम थिन असतं. आपण बोटावर जसं नेल पॉलिश लावतो सेम त्या पद्धतीनं, त्याच्यापेक्षा पातळ म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि त्याचं डोपिंग कॉन्सन्ट्रेशन एकदम लाईट किंवा लो म्हणलं तरी काय हरकत नाही. शेवटी कोण येतं, कलेक्टरचं थिकनेस हे ह्या दोघांपेक्षा तर थिक असतं. व थिकनेस ह्याचं कसं आहे, मोर, ह्या दोघांपेक्षा तर थिक कम्पॅरेटिव्हली. आणि ह्याचं डोपिंग कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, मॉडरेट. ओके, तर अशा प्रकारचे आपले इमिटर, बेस आणि कलेक्टर आहेत. ओके, आता महत्त्वाचं, आता ह्यांचं सर्किट डायग्राम काढत असताना आपण जे बघणार आहे ना सध्याला वर्किंग, हे कॉमनली कसं यूज करतात. ओके, तर त्याबद्दल आपण विचार करणार आहे. ओके, मी परत एकदा म्हणतो, आपण काय करणार आहे, कॉमनली आपण हे कसं वापरतो ते बघ. सगळ्यात अगोदर आपण काय काम करू, एक ट्रान्झिस्टर काढू. आपल्यापाशी सगळ्यात जास्त वापर होणारं जे ट्रान्झिस्टर आहे ना, तर ते NPN आहे. ओके, त्यामुळे ह्या पद्धतीनंच बघूत म्हणून आपण जर बघत असताना जरा व्यवस्थित जे बोलतो तर त्याचा नोट घ्या. सगळ्या गोष्टी तर लिहिणं पॉसिबल नाही आहे. ओके, तर कन्सिडर करा हे ट्रान्झिस्टरमधलं हे N रिजन, त्यानंतरनं कन्सिडर करू हे P रिजन आणि हे N रिजन मधलं बेस. ओके, आता महत्त्वाचं मी काय सांगतो त्याकडे जर व्यवस्थित लक्षात घ्या. N हे इमिटर आहे. इमिटरमध्ये डोपिंग कॉन्सन्ट्रेशन जे असते ना ते व्हेरी हाय असते. आता N रिजनमध्ये डोपिंग कॉन्सन्ट्रेशन हाय जर असतील तर हे सगळे कोण झाले आपले, हे इलेक्ट्रॉन्स झाले. ओके, आता हे कोण आहे आपलं, हे बेस आहे. इमिटर आणि बेस ह्या दोघांच्या अक्रॉस जे व्होल्टेज मिळेल ना तर त्याला VBE म्हणतात. VBE म्हणजे काय, ओके, VBE म्हणजे काय, इमिटर टू बेस व्होल्टेज. ओके, VBE म्हणजे काय, इमिटर टू बेस व्होल्टेज. त्याच पद्धतीनं हे C म्हणजे कलेक्टर की नाही, मग कलेक्टर आणि बेस, हे बेस आहे की नाही, बेस ह्याला सुद्धा जॉईंट आहे, ह्याला सुद्धा जॉईंट आहे, त्याला VCE म्हणतात. म्हणजे हे कोण झालं, कलेक्टर टू बेस व्होल्टेज. ओके, हे VCB पाहिजे ना. ओके, VCB म्हणजे कलेक्टर टू बेस व्होल्टेज. ओके, आता आपल्या ट्रान्झिस्टरमधून जाणारी करंट जर लिमिट करायचं असेल तर ह्या ठिकाणी मला एक रेझिस्टन्स लावावं लागेल. कलेक्टरमधले सुद्धा करंट लिमिट करण्यासाठी आपण काय काम करू, रेझिस्टन्स लावायला पाहिजे. ओके, तर ह्या रेझिस्टन्सला आपण RC म्हणू, ह्या रेझिस्टन्सला आपण RE म्हणू. जर बेसमध्ये आपण रेझिस्टन्सला लावलो तर त्याला RB असं म्हणतात. ओके, हां, आता महत्त्वाचं की आपल्या ट्रान्झिस्टरला आपल्याला काय काम करायचं आहे. आता ट्रान्झिस्टरचे 2 रिजन तुम्हाला समजले. हे जे रिजन इकडच्या साईडला जे रिजन आहे ना तर हे इनपुट रिजन आहे, आणि इकडच्या साईडला हे जे रिजन आहे ना
हे कोण आहे? आउटपुट रिजन. तुम्ही इनपुट इथनं देणार आहे आणि आउटपुट इकडनं मिळवणार आहे. ओके. इनपुट देण्यासाठी तुम्हाला काय काम करावं लागतं आहे? इनपुट रिजन हे फॉरवर्ड बायसमध्ये ठेवावं लागतं आहे कंपल्सरी, आणि आउटपुट रिजन हे कसं रिव्हर्स बायसमध्ये ठेवायला पाहिजे. ओके. तर ह्या ठिकाणी झालं आहे कसं माहिती आहे का? बाकी आपण जे बेस घेतलेलं आहे, तर बेस हे तुमच्या इनपुटला कॉमन आहे. हेच बेस तुमच्या आउटपुट रिजनमध्ये सुद्धा येतं आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी हे जे ट्रान्झिस्टरचं टाईप आहे ना, तर हे कोण आहे? इट इज कॉमन बेस, म्हणजे बेस कॉमन असलेलं ट्रान्झिस्टर आहे आपलं. ओके. हां. तर आपण इथं जे बॅटरी अप्लाय करतो ना, तर ती बॅटरी कोणती आहे? ओके. हां. तर ती बॅटरीची कोणती ना, तर त्याला आपण काय म्हणतो? VBB. त्या बॅटरीला आपण काय म्हणतो? VBB. ओके. थोडी जरी महत्त्वाची गोष्ट आहे, इनपुट रिजन आपल्याला फॉरवर्ड बायसमध्ये ठेवायचं आहे. इथं P रिजन आहे, P इकडनं आलं, मग P इकडनं आलं तर ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह पाहिजे. हे पॉझिटिव्ह, मग निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, मग निगेटिव्ह, मग हे पॉझिटिव्ह, मग इथं अजून एक निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे हे निगेटिव्ह इथं जर ह्या एनला मिळालं तर आपलं फॉरवर्ड बायस निगेटिव्ह एनला, पॉझिटिव्ह पीला, मग हे फॉरवर्ड बायस झालं. आता सेम पद्धतीनं आपण इकडच्या साईडला बघूत म्हणून आपण. ओके. तर आपल्यामध्ये आउटपुट रिजन हे रिव्हर्स बायसमध्ये ठेवायचं. ओके. हां. हे मॉडरेटली डोपड असल्यामुळं ह्याच्यापाशी इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन थोडं कमी असतं. हे तर खूप ह्याच्यामध्ये तर होल्स असतात, लाईटली डोपड आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ह्याला व्होल्टेज देणार आहेत ना, मग ह्याला व्होल्टेज देण्यासाठी व्होल्टेज देणार कसं? आउटपुट रिजन तुम्ही रिव्हर्स बायसमध्ये ठेवलात. रिव्हर्स बायस म्हणजे पीला पहिल्यांदा विचार कलेक्टरचा करायचा, मग नंतरनं बेसचा करायचा. कलेक्टर निगेटिव्ह असेल तर रिव्हर्स बायसमध्ये ठेवण्यासाठी ह्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह द्यावं लागेल. ओके. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ओके. हां. पहिल्यांदा विचार कोणाचा करायचा? कलेक्टरचा. त्यानंतरच आपण पुढचं डिसाईड करायचं की कलेक्टर निगेटिव्ह असेल तर हे निगेटिव्हला पॉझिटिव्ह म्हणजे रिव्हर्स बायसमध्ये आपण गेलो. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं, जे आपण इथं जे बॅटरी लावलं आहे की नाही, तर त्या बॅटरीला आपण VCC म्हणतो. ओके. हे 4 नाव आहेत ना, सगळ्यात महत्त्वाचं हे पहिलं जे आपण इनपुट द्यायला लागलो आहे ते, त्यानंतरनं आपलं इनपुट, आणि हे दुसरं काय? हे दुसरं आपण ह्याला कलेक्टर आणि बेस ह्या दोघांना काय काम करायला लागलो आहे? आपण रिव्हर्स बायसमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. ओके. हां. रिव्हर्स. आता बेसला बघा की तुम्ही ह्या ठिकाणी VBB ही बॅटरी व्होल्टेज आहे, पण रिअलमध्ये ह्याच्या अक्रॉस थोडं व्होल्टेज कन्झ्युम होत आहे. मग शिल्लक राहिलेलं व्होल्टेज हे तुम्हाला ह्या ठिकाणी मिळतं आहे. हे इथं पण तसंच आहे. ह्याच्यापैकी थोडं व्होल्टेज हे कन्झ्युम करत आहे आणि शिल्लक राहिलेलं व्होल्टेज तुम्हाला ह्या ठिकाणी मिळतं आहे. ओके. ही डायग्राम कंपल्सरी लक्षात ठेवा. इथं इमिटर आणि बेसच्या अक्रॉस VBE, तुम्ही बॅटरी जे अप्लाय केला त्याला VBBच म्हणायचं, इथं BE म्हणू शकत नाही. पुस्तकामध्ये ही मोठी चुकी केलेली आहे. ओके. पुस्तकामध्ये त्यांनी काय काम केलेलं आहे, ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलात तर VEB म्हणलेलं आहे, इथं CB म्हणलेलं आहे. ओके. हां. तर ही गोष्ट चुकीचं आहे, कळतं? हां. तुम्हाला VBE म्हणजे काय? हां, रेझिस्टन्स संपल्यानंतर ना इथनं आणि ह्या बेसमध्ये इथं जे व्होल्टेज मिळतं ना, तर त्याला तुम्ही VBE म्हणायला पाहिजे. ओके. पुस्तकामध्ये ही चुकीची गोष्ट आहे. हां, पण ही डायग्राम पुस्तकाची करेक्ट आहे, आणि ह्या ठिकाणी तुमचं कोणतं रेझिस्टर तर नाही आहे. ओके. तर हे पुस्तकामध्ये ही डायग्राम रॉंग आहे. थोडं ह्याकडे थोडं लक्ष द्या. पुढे गेल्यानंतर ना आपल्यापाशी इथं सध्याला N म्हणजे इमिटर आहे ना, मग इमिटरमधनं जाणारी करंट कोणते असायला पाहिजे? IE. बेसमधनं जाणारी करंट IB. कलेक्टरमधनं जाणारी करंट हे IC. ओके. हां. तर सध्याला कसं माहिती आहे का, बाकी एक सिक्वेन्स वाईज आपण बघूत म्हणून.
जेव्हा तुम्ही ह्याला व्होल्टेज अप्लाय करताय, बरोबर आहे, बघा कसं केलं, तुम्ही जे इनपुट दिलात ना, हे इनपुट फॉरवर्ड बायसमध्ये ठेवलं आहे. आपण काय काम केलं आहे, जे इनपुट दिलं आहे तर ते इनपुट कसं ठेवलं आहे, फॉरवर्ड बायसमध्ये ठेवलं आहे. ओके, इनपुट फॉरवर्ड बायसमध्ये ठेवत असताना आपल्यापाशी जे व्होल्टेज आहे ना, इनपुट व्होल्टेज, ओके, तर हे कोणापेक्षा, बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त जेव्हा होईल, ओके, तर तेव्हा काय होईल, आपल्यापाशी इनपुट बॅरियर पोटेन्शियलपेक्षा जास्त येईल, तेव्हा इनपुट रिजन फॉरवर्ड बायसमध्ये येईल. ओके, फॉरवर्ड बायसमध्ये आल्यानंतर ना ह्या एनमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ना, हे कुठं जाणार, पीमध्ये. ओके, मग काय म्हणू दे बघा की, ॲज एन रिजन ॲट इमिटरमध्ये असलेलं एन रिजन इज कसं डोपिंग कॉन्सन्ट्रेशन आहे, हायली डोप्ड. जर इमिटर रिजन हे हायली डोप्ड जर असेल, इज हायली डोप्ड, देन इट हॅज, म्हणजे त्याच्यापाशी काय असणार आहे, ओके, लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, एन म्हणजे ह्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी असल्यामुळे इलेक्ट्रॉन जास्त असणार आहे, बरोबर आहे. हां, आता कशामुळं, ड्यू टू फॉरवर्ड बायस. मग हे फॉरवर्ड बायसमुळं काय होतं माहिती आहे का, इलेक्ट्रॉन फ्रॉम एन रिजन पासेस थ्रू. हे इलेक्ट्रॉन फ्रॉम एन रिजन कुठं होतं आहे, पासेस टू बेस, बरोबर आहे. हां, तर हे बेसमध्ये गेले, पण कसं झालं आहे माहिती आहे का, बेसचं हे कसं आहे, थिन आहे. मग थिन असल्यामुळं हे जे हे इलेक्ट्रॉन इथं आले, बेसची थिकनेस कमी आहे ना, बेसची थिकनेस कमी झाल्यामुळं इथले इलेक्ट्रॉन हे कलेक्टरमध्ये ढकलले जातात. काय म्हणलो मी, बेसची थिकनेस कमी असल्यामुळे ह्याच्यामधले इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी ढकलले जातात. ओके, हां, मी काय म्हणतो, बेस हे थिन होत, मग काय म्हणलो सांगा, हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, पुश केले जातात, पुशेस कुठं, टुवर्ड्स कलेक्टर करंट. ओके, कलेक्टरकडं पुश केले जातात, समजा लागलं. म्हणजे याचा अर्थ आहे बघा की, तुमच्यापाशी सगळ्यात सुरुवातीला होतं कोण, IE होतं, बरोबर आहे. हे इलेक्ट्रॉन पी रिजनमध्ये गेले, बरोबर आहे. पी रिजनमध्ये गेल्यानंतर ना, हां, त्या इलेक्ट्रॉनमुळं थोडी बेस करंट तुम्हाला मिळाले, बरोबर आहे. रिजनचं थिकनेस लहान असल्यामुळं इथले इलेक्ट्रॉन काय केले की ह्या ठिकाणी पुश केले गेले, म्हणजे कलेक्टरमध्ये पुश केले गेले. त्या एका गोष्टीमुळं कलेक्टर करंटसुद्धा तुम्हाला मिळाली. ओके, हां, तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या ठिकाणी बघायला जर गेलं तर IBची व्हॅल्यू आहे ना, टोटल 5% कोणापेक्षा, IEपेक्षा, आणि नियरली इक्वल टू 95% हे IC मिळतं. IB फक्त 5% आहे, हे IE 95%. IEचा 95% तुमचं कलेक्टर करंट आहे. मग त्या एका गोष्टीमुळे मी असं म्हणू शकतो, जेव्हा समजा इफ इट निग्लेक्टेड, जर हे आपण निग्लेक्ट केलो तर काय होईल माहिती आहे का, IE हे नियरली इक्वल टू IC मिळेल. ओके, IBला आपण जर निग्लेक्ट केलो तर IE नियरली इक्वल टू IC मिळेल, समजा लागलं. हां, आता सध्याला आपण जे बघितलो, ओके, हां, सेम वर्किंग कोणासाठी, फॉर PNP ट्रान्झिस्टर. हां,
पण फरक एवढंच असणार आहे, या ठिकाणी एन नसल्यामुळं या ठिकाणी इलेक्ट्रॉन होते. जर समजा हे एनच्या ठिकाणी पी जर आलं असते तर ह्या ठिकाणी होल्स आलं असते. ओके, हां एवढंच फरक आहे, बाकीचं काहीच नाही. हे झालं आपलं ट्रान्झिस्टरचं वर्किंग. हां, पण मी परत रिपीट करतो, हे जे ट्रान्झिस्टर आहे हे टिपिकली वापरलं म्हणजे सगळ्यात जास्त वापरणारं, सोप्या सोप्या ऑपरेशनमध्ये हे आपण वापरतो ह्याला, कॉमनली यूज्ड. ओके, हां तसे वेगवेगळ्या टाईपचं ट्रान्झिस्टर आपण कसं वापरतो त्यानुसार त्याचं वर्किंग परत वेगवेगळं आहे, पण आपण हे टिपिकली यूज्ड ट्रान्झिस्टर. ओके, गोष्ट आपली इथे चुकीची झाली. कोणती गोष्ट चुकीची झाली म्हणलं तर करंटचे डायरेक्शन. ओके, सगळ्यात महत्त्वाचं, करंटचे डायरेक्शन कसे असते, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हे पॉझिटिव्ह इकडनं जायला पाहिजे, त्यामुळं हे आय सीची करंट इकडच्या डायरेक्शनमध्ये यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे निगेटिव्ह आहे ना, मग करंटचे डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे करंट इकडनं जायला पाहिजे. ओके, हां आता सिमिलर वे आपण काय काम करतो आहे की करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे करंट इकडं यायला पाहिजे. समजायला लागलं आहे? हां, तर मगाशी सांगितलेल्या गोष्टींमध्ये ही एक चुकी झाली होती. ओके, हां काय अजूम केलं होतं मगाशी याच्यामध्ये, पी एन पी ट्रान्झिस्टर कन्सिडर करून त्या करंटच्या डायरेक्शन दिल्या होत्या. ओके, बाकी सगळं सेमच आहे, करंटच्या डायरेक्शनच तेवढी वेगळी मिळाली होती. ओके, हीच गोष्ट आपण परत रिपीट एकदा बघणार आहे पुढच्या गोष्टीमध्ये. ओके.